राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा आता प्रचार शिगेला पोहोचला आहे। भारतीय जनता पार्टीने जे आहे तो आजच प्रचार सुरू केला आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे उमेदवार आहेत आणि त्यांनी आज देखील प्रचाराला सुरुवात केली आहे। आजपासून प्रचार सुरू झाला आहे। आपण नागरिकांच्या मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे, काय अनुभव वाटतो? प्रचार आजपासून सुरू झालेला नाही, तर आमचं आता साहेबांचं जसं पहिल्यापासून होतं त्याच पद्धतीने आमचंही काम आहे की कंटिन्युअस जनतेच्या संपर्कात संबंधात राहायचं। सुख असो दुःख असो छोट्या मोठ्या गोष्टींपासून आम्ही प्रत्येकाच्या संवाद कंटिन्यू असतो, म्हणून असं काही वेगळं वाटत नाही आम्हाला की आज आम्ही प्रचार काहीतरी वेगळा लई दिवसातून कोणाला भेटलोय। रोजच्या जीवनामध्ये आम्ही रोज सगळ्यांना भेटतो, त्यामुळे आज फक्त आता ही एक निवडणूक लागली आहे आणि एक प्रक्रिया पूर्ण करायची आहे, म्हणून त्या पद्धतीने आम्ही जातोय। पण आता गावोगावी जात असताना प्रत्येक गावात साहेबांची आठवणी आहेत। असं एक गाव नाही की जिथे साहेबांची आठवण नाही, असं कुठंच नाही, किंवा असा एखादा व्यक्ती पण नाही की तो मला म्हटला आहे की साहेबांची माझी कधीच भेट नाही झाली, आमचं बोलणं नाही, ओळख नाही, असं कुणीच नाही। म्हणजे प्रत्येकजण आज भावना व्यक्त करतोय की ज्याच्या त्याच्या आठवणी सांगतोय साहेबांच्या प्रती होत्या, आणि प्रत्येकजण ह्या निवडणुकीमध्ये ह्याकरताच उतरलाय की आमच्यासाठी घरातला आपल्या हक्काचा माणूस म्हणून साहेब होते, आणि आज आता साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण आता माझ्याकडं बघून प्रत्येकजण आता तीच भावना ठेवतोय आणि त्या पद्धतीनेच ह्या निवडणुकीला सामोरे जातो। ही निवडणूक वेगळी होती, बिनविरोध व्हावा अशी मुख्यमंत्र्यांची देखील इच्छा होती। आपले जे स्पर्धक आहेत तनपुरे, त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी आपले प्रदेशाध्यक्षांनी विनंती केली होती, त्यांनी देखील त्या विनंतीला साथ दिली, त्यांनी माघार घेतली। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या ठिकाणी उमेदवार दिला आहे, महाविकास आघाडीने उमेदवार दिला आहे। आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी प्राजक्त दादा तनपुरे यांना विनंती केली की आपण या निवडणुकीसाठी उभा राहू नये, आणि त्यांनी पण त्या विनंतीचा मान सन्मान ठेवला। मनाचा मोठेपणा करून त्यांनी देखील इच्छा असून भावना समजून घेतली या निवडणुकीची कशी आहे। साहेबांप्रती त्यांनी मान सन्मान ठेवला आणि मला संधी दिली, आणि आज माझ्यासोबत खंबीरपणे देखील ते आहेत, म्हणून त्यांचे आणि संपूर्ण तनपुरे कुटुंबाचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आता विरोधी पार्टीने उमेदवार दिला आहे, आता ज्याची त्याची इच्छा। आज आपण पाहतो की लोकशाही आहे, लोकतांत्रिक प्रक्रिया आहे, ज्याची त्याची इच्छा आहे। जो कोणी आता तो विरोधीच उमेदवार नाही, तर अजून आपण पाहतो की 5 उमेदवार अजून आहेत, म्हणजे एकूण सगळे मी सोडता 6 उमेदवार समोर उभा आहेत। म्हणून आता लोकशाही आहे, ज्याला इच्छा आहे तो उभा राहिला आहे। पण आता मी कोणाला काही विरोधक याच्यात समजत नाही, जे कोणी मी सोडून 6 जण उभा आहेत, मी त्यांनाही विरोधक समजत नाही किंवा शत्रू आहेत समजत नाही। त्यांची इच्छा होती म्हणून ते उभा राहिले। आपली आता जबाबदारी आहे, आपण आपलं काम करायचं, आपलं धोरण, आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास, आणि महायुतीचं सरकार आहे। मी आता भारतीय जनता पार्टी महायुतीकडून उमेदवार म्हणून उभा राहिलेलो आहे, म्हणून आता मी जबाबदारीने येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये माझ्या डोक्यात एवढंच आहे की 3 वर्षामध्ये जे स्वप्न कर्डिले साहेबांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पाहिले होते तेच मला पूर्ण करायचे। ते सोडून माझ्या मनामध्येही काही नाही, डोक्यामध्येही काही नाही। एवढीच भावना आहे की ह्या जनतेला एकट्याला न सोडता यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या। विश्वास वाटतो? पूर्णपणे विश्वास आहे, म्हणजे मी जन्मल्यापासून एवढा विश्वास मला कधीच कोणत्या गोष्टीवर वाटला नाही, एवढा आज जनतेमध्ये फिरत असताना मला 100% विश्वास आणि खात्री आहे की ही जनता भूतोना भविष्य असा निकाल येणाऱ्या 4 मेला लावून दाखवेल। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे, आणि निश्चित आपला विजय होईल असा विश्वास देखील अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन ऋषीसह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।